मुंबई के भांडुप इलाके में हुए दर्दनाक हादसे ने पूरे शहर को झकझोर दिया है। पिछले महीने एलबीएस रोड पर पानी भर जाने के बाद सड़क पर करंट फैल गया था। इसी करंट की चपेट में आकर 17 वर्षीय छात्र की मौके पर ही मौत हो गई। स्थानीय लोगों ने पानी में करंट होने की जानकारी महावितरण कंपनी को दी थी, लेकिन उनकी तरफ से किसी भी तरह की सुरक्षा या मरम्मती कार्रवाई नहीं की गई। अब भांडुप पुलिस ने जांच के बाद इस मामले में 2 अधिकारियों संतोष रुद्र शेट्टी और विकास कैलाश यादव के खिलाफ मामला दर्ज किया है। दीपक क्लास से घर लौटते वक्त इसी रास्ते से गुजर रहा था जब उसे जोरदार बिजली का झटका लगा और उसने वहीं दम तोड़ दिया। पहले इसे हादसा मानकर एडीआर दर्ज किया गया, लेकिन सख्त जांच के बाद लापरवाही के आरोपी बिजली विभाग के अधिकारियों पर अब गंभीर धाराओं में केस दायर किया गया। पीड़ित परिवार और स्थानीय लोग अब न्याय की मांग कर रहे हैं। मागील पावसाळ्यामध्ये 19/8/2025 रोजी सकाळी 8 वाजता ते 10:45 वाजताच्या दरम्यान जी घटना घडली होती त्याच्यामध्ये दीपक पिल्लाई नावाचा एक 17 वर्षाचा मुलगा शॉक लागून मयत झाला होता। त्यावेळेस भांडुप पोलीस स्टेशनला एडीआर अकस्मात मृत्यू रजिस्टर दाखल केलेला होता। त्यामध्ये चौकशी केली। एपीआय हांडे मॅडम ज्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे त्यांनी त्याच्यामध्ये चौकशी केली। खोलवर चौकशी करून ज्या टेक्निकल बाबी आहे, कॉल आलेला गेलेला याची माहिती घेऊन त्यांच्याकडून सदर महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता व तांत्रिक कर्मचारी ह्या दोघांच्या चुकीमुळे सदर मयत दीपक पिल्लाईचा मृत्यू झाला असे निष्पन्न झाले। असे निष्पन्न झाल्यावरून भांडुप पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सर, या निष्काळजीपणामध्ये काय नेमका निष्काळजीपणा झाला होता? कारण काही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं होतं की त्यांनी फोन केले होते एससीबीला आणि फोन करून देखील कर्मचारी तिथे आलेले नव्हते। याच्यामध्ये जी फिर्याद दिलेली आहे पौर्णिमा हांडे मॅडमने, त्यामध्ये की सदरची घटना 19/8/2025 रोजी झाली। 8 वाजता ते 10:45 वाजण्याच्या दरम्यान नॉवेल्टी झेरॉक्स समोर त्या ठिकाणी एक लघुदाब भूमिगत केबल पंक्चर झालेली होती व पावसामुळे त्याच्यात विद्युत प्रवाह वाहत होता साठलेल्या पाण्यात। त्या ठिकाणी एक साक्षीदार होता राजू नितीन जैन यांनी महावितरण कंपनीच्या टोल फ्री नंबर जो आहे त्यावर तक्रार केली होती। तक्रार केल्यानंतर सदर कंपनीचे महावितरण कंपनीचे संतोष जे सहाय्यक अभियंता व त्यांचे जनमित्र डीटीसी जनमित्र यांना माहिती दिली होती CRM प्रणालीद्वारे, परंतु व SMS द्वारे तक्रारीची माहिती पाठवल्यानंतर मी संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी तक्रारीची योग्य वेळी योग्य दखल घेतली गेली नाही व विद्युत केबलमुळे मध्ये बिघाड झाल्यानंतर आवश्यक सुरक्षा प्रणाली कार्यान्वित न झाल्याने सदरची घटना झालेली आहे असे निष्पन्न झालेले आहे। यामध्ये जो तपास आहे आम्ही पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिलेला आहे। नितीन चव्हाण पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याकडे तपास दिलेला आहे। त्यानंतर पुन्हा याची चौकशी करून आरोपीला याच्यावर दोषारोपपत्र पाठवण्याचे सबळ पुरावे प्राप्त करून दोषारोपपत्र माननीय न्यायालयात पाठवित आहोत।